नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक मिशन आरंभ पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वतयारी चाचणी इयत्ता 7वी दिनांक 16/3/2025 जी या ठिकाणी परीक्षा झाली त्या परीक्षेचं पेपर क्रमांक 1 ची जी उत्तर आहेत ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। विषय प्रथम भाषा व गणित अंतिम उत्तर सूची त्या ठिकाणी आलेली आहे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 4, बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 4, चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 3, अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 26वा प्रश्न आहे, या 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 4, 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 4, 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 42व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 45व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 49व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 4। त्यानंतर 51वा प्रश्न आहे या 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 52वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 53वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 54वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 55वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 2। त्यानंतर त्या ठिकाणी 56वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 57वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 58वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 59वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 60वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 4, 61वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 62वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 63वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 64वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 65वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 4, 66वा प्रश्न त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 67वा प्रश्न पर्याय क्रमांक 1, 68वा प्रश्न त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 69वा प्रश्न त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 70वा प्रश्न त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 71वा प्रश्न त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 72वा प्रश्न त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 73वा प्रश्न त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि 74वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 75वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। अशा पद्धतीने या ठिकाणी इयत्ता 7वीचे ही जी प्रथम भाषा मराठी व गणित याचे जो पेपर होता त्याची जी उत्तरसूची आहे ती अंतरिम उत्तरसूची आपण या ठिकाणी पाहिली। याद्वारे तुम्ही तुमचे मार्क त्या ठिकाणी तुम्हाला किती मार्क मिळाले हे पाहू शकता। धन्यवाद।